मी आपल्याला पाहिजे बायको हा. तुझे काम आवरले का काय? सकाळी सकाळी काय करत बसलीस हे? अहो माझे सकाळीच काम आवडतात ना सगळे. पण आता हे काय करत बसलीस ती साडीच फडकं घेऊन? अहो मी काय म्हणलं की घरामध्ये पाय पुसण्याला आपण कपडे वापरतो ना, आणि ते कपडे घाणच झाले सगळे माझे. घाण होत झालेत. मग याचं काय करायला लागलीस तू आता? याची मी पाय पुसली बनवायले. पाय पुसली? हा, पाय पुसणी येते का तुला? मला पाय पुसणी येते ना बनवता. काही पण नको म्हणू, पाय पुसणी कुठं बनवता येत असती का? तुम्हाला माहिती का पाय पुसणीवर काय काय लागतंय बनवायला? काय लागतंय? हे पा दोरा, सांग प्रिशाला काय लागतंय तर? साईडला खो. हा. हे पा सुई आणि कात्री. आणि मग झाली पाय पुसणी. एवढ्याच वस्तू मध्ये पाय पुसणी बनवून दाखवते मी. आपल्या तर सगळ्या घरामध्ये राहताय ना, दोर कात्री. पण नेमकं कसं बनवणार आहेस तू? इतकुले त्याचे धागे राहता. इतकुले धागे असत, बरोबर आहे. मी तुम्हाला बनवून दाखवते ना, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला कळत ना कसं बनवलंय काय बनवलंय. तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माझी बायको पाय पुसायचं बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या बायकोला पण तुम्ही शेअर करा की कसं बनवता कसं नाही. माझी बायको शिकवणार आहे. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही पण ट्राय करा. आता एक मी साडी घेतली, घरामध्ये वापरत नव्हते घरी कोणच. हा, ही साडी खराब झालेली आहे. हा, खराब झालेली. तर ह्याच्यामध्ये एक साडीमध्ये 2 भागची अशी घडी मारून घेतली मी, आणि याला आपण पूर्ण साडी कट करणार आहे. कट करणार आहेस का? 2 भागामध्ये कट करायचं त्याला. हे बघा कट करते ती साडी. मदत करू का काही? नाही कर. माझी बायको मेचर आहे, तिला मदतीची गरज नाही. आणि तिची वय किती आहे माहिती आहे का तुम्हाला? ती आहे सध्या 26 वर्षाची आहे आणि काम करते 40 वर्षाच्या म्हातारी सारखे. असं थोडी नाही मी म्हातारी का, मग काही म्हणतात. आणि कॉलेज स्टुडंट आहे माझी बायको बघा, तरी पण एवढं नॉलेज आहे तिला. हे मी बघितलेलं आहे बनवतात घरच्यांमध्ये. कापा कापीचं नॉलेज आहे तिला. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, माझी बायको कॉलेज म्हणजे तिचं कॉलेज एक्सटर्नल चालू आहे. तिची स्टडी करून ती व्हिडिओ बनवते, प्लस या असे काम पण करते घरातलं, आणि या आमच्या पिल्लूला पण सांभाळते. कसं आहे ना, बाईच्या हातात असं म्हणतात की जादू असतात. बाई एक काम नाही करत, बाई 10 काम करू शकते म्हणून. हो का? आणि माणसाच्या डोक्यावर जबाबदाऱ्या असतात. माणूस तरी पण किती काय करत असतो घरच्यांसाठी. बाळ तुला किती वेळ लागणार आहे पायपुसणी करायला? जास्त वेळ नाही लागणार. हे बा आपली साडी कट पण झाली तुम्ही बोलूपर्यंतच. म्हणजे नेमकं काय करणार काय तू? नेमकं कापून येईल कापूनच ठेवायचे का ते? कापाकापीचे काम आहेत आज आपले. तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे तू फक्त गोल कापूनच ठेवून देणार आहेस का? ओके ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते. आता मी हे कापून घेतले, 2 भाग कट करून घेतले याचे. हे पा हे एक झालं, ठीक आहे. हा. हे दुसरं झालं. आता या दुसऱ्यामध्ये भागाला आपण घेतलं. आपण वेणे घालता तर सगळ्यांनाच येतो आपल्या केसांच्या, तशा 3 भागामध्ये यामध्ये कट करून घ्यायचं आता. आणि त्याची आपण मस्त एक वेणी घालून घ्यायची. दोन्ही याचे वेणे घालून घ्यायचे आधी. वेणी घालायची? ते का केस का वेणी घालायला? अहो वेणे घालायला मला तर लय आवडतात. माझ्या पोरीची केस लय लहान आहेत आता, म्हणून मी तर घालू शकत नाहीये. तर बघू शकता मित्रांनो, काय माहित आता कशी बनवतीये. मी तर कधीच पाहिलेलं नाहीये पायपुसणी कशी बनवता काय. तर आता माझी बायको मला दाखवणार आहे. दाखवते ना कशी बनवायची. हो, माझी तुम्ही बायको पण तुमच्या बहिणींना वगैरे सांगू शकता ना, पायपुसण्या घरी बनवा. माझी बायको बघा. विकत कशाला आणायचंय? घरामध्ये कसं आपल्या आवडतीचा कपडा घ्यायचा आहे की नाही, जशी पाहिजे तशी बनवायची, त्याला आकार द्यायचा आपला. हे बघू शकता कापतीये ती. हे पा वेणी बनवण्यासाठी कटिंग घ्या. 3 द्वारे कापतीये का तू त्याच्या? 3 दोऱ्या कापून घ्यायची. आपल्या सोप्या मराठी भाषामध्ये हा, 3 द्वारे सरळ कापून घेते ती. एक झाली. हे दुसरं आणि इकडचं तिसरं. अहो म्हणलं घरातलं काम झालंय, घरामधलं एक डेकोरेशनचं काम होऊन जाईल आपलं, बरोबर आहे की नाही? डेकोरेशन होत आहे का त्याने? घरची स्वारी दिसते, घर पुसणे पाय पुसण्यानी का कपडे वापरायचे ते किती घाण दिसते माहिती. माझं तर म्हणणं होतं विकतच आणली असती ती पायपुसणी. विकत आणण्यापेक्षा भारी बनवून दाखवते पण तुम्ही म्हणता वारे वा. बघू ना आता कशी बनतीये. तर मस्त बनन. हो, आता भावनाईचा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण शिकसाल. चांगलं आहे ते शिकलेलं. आणि मला पण शेअर करा जर तुम्हाला काही येत असेल घरामध्ये डेकोरेशनचं. मला खरं सांगा, कारण की मला डेकोरेशनचं काम लय आवड. माझी बायको कामाला येणार नाही, फक्त ती शिकायची इच्छा राहते तिची. असं काही कारण की लय टॅलेंट आहे तिच्यामध्ये. टॅलेंटचं नाही हो, एक शिकण्याची आवड आहे मॅम. आवड आहे तिला लय. काही ना काही मला असं गप नाही बसू वाटत घरामध्ये.
की काम झालंय, चला आता दिवसभर झोपून राहूया, फोन घेऊया, बसूया. उगाच नाही, माझ्या मम्मीने तिला सर्व शिकवलंय. हा, असं पण म्हणलं तरी काय. सासूबाईने आमच्या, सासूबाई आमची सासूबाई आम्हाला लय जीव लावतात. असं नाही की सासून म्हणजे सगळ्यामध्ये खटखटच राहावं, पण एक जर समजूतदार असेल त्यामध्ये चांगलं असतं. ओके चला, हे पा वन साइड तर माझी आता कट झालेलीच आहे. अजून किती वेळ आहे? टाइम तर लागणार. आता काय मला काम ना धंदा, आता घरामध्ये बसली मी. व्हिडिओ खूपच मोठा व्हायला लागलाय. हो द्या बघते. व्हिडिओ पूर्ण बघा, असं की स्किप करू नका, कारण आम्हाला पण थोडं चांगलं वाटतं व्हिडिओ स्किप नाही झाला तर. काय वाटतं? हा, अजून तुम्हाला काहीतरी शिकू वाटेल. आमची प्रिशा आहे ना, नुसतं मला येत राहते काय सांग व्हिडिओच्या. लहान लेकरू आहे ना, येणारच. झालं का बाळा आता? वन साइड झाली, आता तुम्हाला 2 साइड कट करा. बरं ठीक आहे, तर तू 2-3 साईड कट करून घे, वेणी घालायची टायमाने आपण व्हिडिओ स्टार्ट करू. हा चालेल, हे असे कट करून घेऊ. झालं का नाही तुझं? अहो हे पा, आता कटिंग झालेत आपले सगळे. आता असे वेण्या घालायचे. हे पा, कशा घातल्या त्या? हे पा, अशी मस्त वेणी घालायची याला. एकदम टाईट घातली आहे ना? एकदम करून tight. दाखव ना तू. हे बघा, हे पा, असं एकदम टाईट वेणी घालायची आणि पूर्ण रिब्बिन हे वेणी घालायची. नाही तर तुम्ही म्हणताल की अर्धवट घातलंय, असं गोल गोल केलंय, तसं केलं ना डिझाईन पण चांगलं येणार नाही आणि ती पायपुसणी गट्टर राहणार पण नाही. आता किती टाइम जातोय काय माहिती याला? मला तर आज दिवस जाईन असं वाटतंय. एवढा टाइम जातोय याला? मी मुद्दाम घेऊन बसले, म्हणलं तर दिवसभर काम तर हाय नाही मला. तुम्हाला पण शिकायला भेटल. हा, तुम्ही पण थोडं हात बसला तर मग तुम्हाला पण शिकायला भेटेल. तुम्ही पण ट्राय करू शकता त्या गोष्टी, आणि घरच्यांना आवडेल, घरच्यांनी हाताने काही बनवलेलं. पूर्ण वेणी बघा भावांनो, बहिणींनो, होती असं बनवायच्यात वेण्या सगळ्या. चला मी वेण्या बनवते पहिलं, मग नंतर तुम्हाला मी दाखवते काय करायचं. झालं का नाही बायको? हो, हे पा, हे अशा वेण्या घालून घेतल्यात मी दोन्ही पण साईडच्या. आता बघू दे, हे पा, हे बघू शकता भावांनो, ह्या अशा वेण्या घातल्या त्यांनी. मस्त असं दोन्ही सारखं पण वाटतंय. हे काय की नाही, एकदम टाईट. छान वाटायला. याचं काय करायचं माहिती का? हे पा, मी आता हे करायला घेतलंय. आता दुसरं हे असे राऊंड राऊंड करून घ्यायचं आणि सुई दोऱ्यांनी ना शिवून घ्यायचं त्याला गोल गोल करून. कसं हा, मी तुम्हाला दाखवते. हे बघ, हे बघा, असं पूर्ण गोल राऊंड करून घ्यायचं. हे आपण भाकर कशी फिरवतो बनवताना, तसं फिरवायचं याला टाईटली. असं गोल गोल राऊंड करून घ्यायचं ना? हा, हे आपण शेप देतोय स्वतः. हे पहा, हे पाहिले असेल बाहेर आपण विकत घेतो. हे बघा, हे असं. हे पहा, वाव, खरं पायपुसणी दिसतीये रे. हाय की नाही? आता त्याला काय करायचं? आता याला ह्या दोरीने आपण असे शिवायचे, त्याला म्हणजे जॉईन करायचं. टाके मारायचे का त्याला? टाके मारून द्यायचे फक्त, झालं मग आपला रेडी पायपुसणी. झाली बघा काय भावा, अवघड नसते पायपुसणी बनवणं, खूप सोपं आहे. खूपच सोपी आहे रे खरंच. लय. हे बघू शकता भावांनो आणि माझ्या बहिणींनो, ऑलरेडी पायपुसणी झाली. फक्त आता तिला टाका द्यायचा आहे आणि पाय पुसायला टाकायचं का? मग घरामधला आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू कधी पण आपल्याला आवडत असते, आणि बाहेरून आणलं की आपण काय म्हणतो, जाऊ दे बाहेरचं आणलेलं आहे, काय धुवायचंय, काय फेकून देतात लगेच. छान बनली आहे पण. असेच ट्राय करा तुम्ही पण घरी. खूप अवघड नाहीये, खूप सोपं आहे. जर करायला घेतलं ना तर खूप अवघड नाहीये काहीच. तुम्हाला व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या बायकोला शेअर करा.